चला तर आज बनवूया चमचमीत आणि झटपट तयार होणारी चिकन तवा कलेजी। तर इकडे मी चिकनची एकदम ताजी अशी कलेजी घेतली। शिळी कलेजी आपल्याला वापरायची नाही, चवीला ती चांगली लागत नाही। तर आता इकडे मी एका कलेजीचे 5 ते 6 असे तुकडे करून घेणार आहे। तर तुकडे केल्यामुळे काय होतं, मसाला सगळ्या बाजूला व्यवस्थित असा लागतो आणि खाताना तो मसाल्यामुळे खाताना व्यवस्थित अशी चवदार लागते ही कलेजी। तर आता इकडे मी अशा प्रकारे हे सगळे कलेजीचे तुकडे केलेत आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि 2 पाण्याने आपल्याला ही कलेजी चांगली अशी धुवून घ्यायचे। तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर, इकडे आपल्याला काळी मिरी पावडर घालायचे 1/2 चमचा, चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सगळे मसाले या कलेजीला व्यवस्थित असे लावून घ्यायचेत। तर आता हे सगळे मसाले लावून झाल्यानंतर आता ही कलेजी आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे। वेळ असेल तर अर्धा ते 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि वेळ नसेल तर 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवली तरी सुद्धा चालेल। तर इकडे मी ही कलेजी झाकून 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर आता इकडे 20 मिनिटं झालेत आणि एका तव्यावर मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय। तर आता या तेलामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घेतलेली कलेजी घालायचे। तर आता इकडे आपल्याला ही सगळी कलेजी घालायचे आणि बोलमध्ये जो मसाला राहिलाय तो सुद्धा मसाला आपल्याला या कलेजीवर टाकून चांगली अशी ही कलेजी तेलामध्ये परतून घ्यायचे। तर आता खरी चव या मसाल्यांमध्येच आहे, त्याच्यामुळे हा मसाला आपल्याला वाया घालवायचा नाही। हा सगळा मसाला आपल्याला या कलेजीवर टाकून ही कलेजी छान अशी आपल्याला या तेलावर परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटातच कलेजी बघा चांगली अशी परतली गेली। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि बारीक गॅस करून आपल्याला 5 मिनिटं ही कलेजी शिजवून घ्यायचे। तर आता इकडे बघू शकता 5 मिनिटं झालेत आणि कलेजी सुद्धा चांगली शिजले आणि आपल्या कलेजीला तेल सुद्धा चांगलं सुटलंय। तर आता फुल गॅस करायचे आणि फुल गॅसवर ही कलेजी आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे। तर आता एकदम चमचमीत अशी चटपटीत चव येण्यासाठी याच्यावर आपल्याला अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस पिळून घ्यायचे। तर आता इकडे मी लिंबाचा रस पिळून घेतला, याच्यावर आपल्याला ताजी अशी कोथिंबीर घालायचे। लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत चव येते या कलेजीला। तर बघताना किती झटपट अशी आपली तवा कलेजी तयार झाली। शिजायला सुद्धा वेळ लागत नाही आणि झटपट ही रेसिपी तयार होते। जर तुम्हाला सुद्धा कलेजी आवडत असेल तर या पद्धतीने ही कलेजी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करा।